मयूर कांबळे. हॅलो. बघा मित्रांनो, गेल्या वर्षी मॅचेस होत्या त्यावेळेला आपण दीपक भाईचा बर्थडे साजरा केला, पण कमी नको पडायला म्हणून दीपक भाईने मित्राचा बर्थडे साजरा केला. वा दीपक भाई, खूप छान. आणि काय योग असेल ना, शेका पक्षांनी मनसे पुन्हा एका टेबलावरती वाढदिवस साजरा करत आहेत. हा दादा, तुम्ही दीपक दादांना प्रश्न केला होता, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर जरूर मिळेल. कारण दीपक दादा हे असं व्यक्तिमत्व आहे ना की राजकारणाच्या पलीकडे जाणारं व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे अगदी त्यांनी संपूर्ण राजकीय नेते असतील मग कोणत्याही पक्षाचे असू द्या, त्यांना एका माळेमध्ये ओढण्याचा प्रयत्न केलाय. आता माळ कितपत टिकते हे फार महत्वाचं आहे. कारण हे क्रिकेटचं व्यासपीठ आहे. अगदी आपण पाहतोय सगळ्यांना एकत्रित आणून या स्पर्धेला 4 चांद लावलेत त्यांनी. मनस्वी बर्थडे आपण पाहतोय साजरा केला जातोय. विकी गायकवाड आपण पाहतोय ज्यांचा आज वाढदिवस आहे. एक त्यांच्यासाठी आपण पाहतोय कांडोले गावचे भावी सरपंच म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिलं जात आहे. वावंडलचे भावी सरपंच म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिलं जात आहे. विकी गायकवाड यांचा वाढदिवस या ठिकाणी आपण पाहतोय. हा नक्कीच. आणि भाई सालुंके यांचा काल लग्नाचा वाढदिवस सुद्धा या ठिकाणी साजरा केला जाईल. आदरणीय संदीपजी शिंदे वाशिवलीवरून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. डीजे मास्टर, थोडा आवाज कमी झालेला असा वाटतोय, असा थोडा वाढवा. ते इको बास सगळं बंद करा. ओके ठीक आहे. कारण काय आपला गावठी रपटा आहे. ते म्हणतात ना, आजकाल संगीत भजन सुरू झालंय परंतु रामटकीची मजा नाही. चला जाऊयात मॅचकडे, जिथे मात्र आपल्याला मॅच पाहायला मिळेल. अगदी लवजी आणि त्याच्या विरोधात लोधिवली टीम या दोन संघादरम्यान संघर्ष. टॉस जिंकला होता तो लोधिवली टीमने आणि स्वीकारले मारलं वाटतंय फिल्डिंग. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय बॅटो आणि त्याच्यावरती मात्र दिलेला फटका. अगदी पण पाहायला गेलं तर डीप एक्स्ट्रा रिजन बॉल सीमारेखा पार येतोय दणदणीत या मॅच मधला पहिला चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार जरूर पाहायला मिळालाय. थोडाच थांबवा आपण, कारण कार पार्क होते. थोडस थांबा. येतील तन्मय पाटील सध्या गडबडीत आहेत. जबरदस्त पर्वणी या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. मैत्री चषक 2026. आदरणीय दीपकदादा पाटील यांनी पाहिलेलं स्वप्न सातत्यपूर्ण दर वर्षाप्रमाणे सत्यात उतरत आहे. शेवटची रजनी या ठिकाणी आपण पाहतोय. समाजसेवेचं एक व्रत असतं आणि त्या व्रतात ज्यांनी झोकून दिलं ते दीपकदादा पाटील. चांगला फटका पुलर लेन बॉल सीमारेखा पार डीप मिड विकेट रिजन येतोय खणखणीत दणदणीत सिक्स. दादा आपण पाहतोय मागच्या स्पर्धेचे विभाग प्रमुख ट्रॉफीचे यशस्वी आयोजन करते तिघही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यांच्याकडून समालोचन तीनही समालोचनासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. मनस्वी आपलं स्वागत. जबरदस्त पर्वणी. मागच्या विभाग प्रमुख ट्रॉफीचे तीनही आयोजक सध्या मैदानाचा फेरफटका घेताना दिसून येत आहेत. एकीकडे जगन्नाथ शेट्टी, दुसरीकडे तुळशीराम पाटील, तदनंतर कमलाकरजी बोराडे. या ठिकाणी दीपकदादा पाटील सुद्धा आपण पाहतो एक चांगल्या पर्वणीची आखीव रेखीव कामगिरी करताना जरूर दिसून आलेत.
स्पर्धा म्हटलं की मेहनत आली, गेल्या अनेक दिवसांपासून ही मेहनत यशस्वीरित्या मैदानावरती आपण पार पडली जाते आणि सगळ्यांना विनंती आहे की अगदी लकी ड्रॉ तुमच्यासाठी सज्ज आहे. टॅपिंग क्रिकेट, चांगले फिल्डिंग, जबरदस्त. डायरेक्ट हिट झालं असतं तर मला वाटतंय फलंदाज परतीचा प्रवास करताना दिसले असते, परंतु नेम चुकलाय. खरं म्हणायला गेलं ना तर हॅरी पिंगले फार मोठी चर्चा आहे. गत वर्षापर्यंत जितक्या स्पर्धा आपण पाहिल्या असतील ना, परंतु या हंगामात कर्जत आणि कोल्हापूरमध्ये नाईटचा एक हंगाम पाहायला मिळाला, सातत्यपूर्ण चालूच आहे. आजही 4 ठिकाणी चालू आहे, ते फार महत्वाचे. मी मगाशीच उल्लेख केला, फक्त मध्ये टेकडी आहे आणि टेकडीच्या 4ही बाजूला मैदान सजलेले आहेत. या ठिकाणाहून गेला तर अगदी आपण मानकिवली पाल, तुमच्या इच्छा पोचल्या आमच्यापर्यंत. लोदिवले आणि लवजी यांच्यातला चालू असलेला सामना आपण पाहतोय. चौकार षटकाराच्या नंतर एक कमबॅक गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज साहिल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. काय ऑफिशियल षटकार. षटक क्रमांक 1 आपण पाहतोय प्रगती पथावरती चालू आहे. ऋषी मुले यांना विनंती की आपण स्टेजवरती या, आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. आदरणीय सुनीलजी टोमरे यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अंती धावा जाऊन पोहोचल्यात त्या बिनबाद 17 आकड्यावरती. इकडे टॉस जिंकून अगदी लोदिवले टीमने फिल्डिंग जरूर मैदानात स्वीकारली आणि या फिल्डिंग वरती मात्र थोडंसं निराशक कामगिरी गोलंदाजीची पाहायला मिळाली. आणि या क्षणी आपण पाहतोय अगदी मोठे ब्लास्ट फटके जरूर पाहतोय नवनाथच्या बॅटमधून. 2 मोठे फटके आलेत आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर 2 सिक्सर 1 चौकार. सांघिक कोड्यातलं दुसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज साहिल बद्रिके. साहिल बद्रिकेचा आपण पाहतोय पहिला बॉल. यावेळी इथे मात्र सिंगल वरती कॉन्सन्ट्रेट केला गेलाय. सिंगलच्या मदतीने दुसऱ्या षटकाला प्रारंभ जरूर पाहायला मिळतोय. अटीतटीची लढत आहे. एकीकडे आपण पाहतोय लवजीना, दुसरीकडे लोदिवले. चांगला फटका, गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर तैनात. इथे मात्र सिंगल पाहायला मिळतीये. सातत्यपूर्ण मैदानावरती आपण पाहतोय सिंगलचा एक समाचार, अतिघाई करण्याचा प्रयत्न. या सगळ्या गोष्टींकडे विचारपूर्वक कामगिरी करावी लागते मैदानात. पहिल्या षटकात थोडी फिल्डिंग सजरी नाही, परंतु आता लोदिवले टीम पुनश्च कमबॅक करते पहिल्या इनिंग मध्येच. कारण हे फार महत्वाचं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक
आणि पहिल्या षटकात आल्या होत्या 17 धावा. चांगला फटका यावेळी अतिशय बॉल अचूक एरलाय आणि इथे लगावलाय फटका. येतोय तो मात्र दर्जेदार चौकार. डीप फाईन एक रिझन 4 धावा. चौकाराची सुरुवात आपण पाहतोय. 4 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे. 23 या आकड्यावरती 23 रन्स स्कोर बोर्ड. विदाउट लॉस सध्या बॅटिंग. चांगला बॉल आता मात्र वेगावरती स्वार परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईड. दंडित केलाय गोलंदाजाला. पहिला षटक फेकला होतं ते सुद्धा साहिल पाटील परंतु आता इथे साहिल बद्रिके. खरं म्हणायला गेलं तर फार मोठं नाव आहे लोधिवली टीम मध्ये. चांगला फटका. तमाम प्रेक्षक वाट पाहतायत खरं म्हणायला गेलं तर, परंतु बॉल जाईल सीमारेखा पार आणि इथे आलाय वन बाउंसचा चौकार. पुन्हा एकदा वाईट. 29 धावा अद्याप धावफलकावरती लागल्या जात आहेत. 29 रन्स. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते परंतु तितकीच दिशाहीन सुद्धा मैदानात आहे. कारण मोठी फटके गोलंदाजाकडे आले तरी चालतात परंतु अशी गोलंदाजी पत्त्यावर पडत असते बॅटरच्या. आणखी एक फटका. हे फार महत्वाचं आहे. साऊंड पाहायला मिळाला बॅट आणि बॉल मध्ये. अगदी स्वीट साऊंड. इथे आलाय चौकार. फार चांगली फटकेबाजी यावेळी या लवजी टीमची मैदानात पाहतोय आपण. नवनाथचा लगातार तिसरा चौकार पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक तिसरा चौकार आलाय. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. यावेळी मात्र आउटफील्ड थोडी स्लो झाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकतीये, जाऊन पोहोचतीये 35 या आकड्यावरती. यावेळी पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. विदाउट लॉस 35 धावा धावफलकावरती आहेत. 35 रन्स स्कोर बोर्ड. मैत्री चषक 2026 प्रिन्स 11 क्रिकेट संघ कलोते आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे सर्वे सर्वा दीपकदादा पाटील. फार मोठा संघर्ष करावा लागतो. म्हटलं जातं ना मित्रांनो, महिन्याचा पगार घ्यायला 30 दिवसांचा अवधी लागतो परंतु एखादी स्पर्धा घडवायला 365 दिवस तुमच्याकडे मेहनत घ्यावी लागते. आणि या क्षणी तुम्ही पाहायला गेला ना तर आता पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये काय नाविन्य असेल याचा शोध दीपकदादा पाटील घेताना दिसतील. हा महादेव शाहीर यांना विनंती असेल की आपण मुख्यमंचावरती या. आता दीपकदादा पाटील आपली वाट बघतायत. महादेव शाहीर या आपण व्यासपीठावरती. हे फार गोड आवाज आहे. खरं म्हणायला गेलं तर शाहिरी जगतातलं एक नाव या कालापूर परिसरात आपण पाहतोय. आणि खरं सांगायचं गेलं तर त्यांच्या शाहिरीमध्ये ती ताकद आहे. हा बोराडे सर दुसऱ्या दिवशी ना त्यांनी पंचांवरून पण गाणी बोललेत. त्याच्यानंतर कॉमेंटेटर्स, त्याच्यानंतर खेळाडू, आलेले मान्यवर आणि गणेश नाना पाटील आपले चिंचोली गोहेचे कालापूर टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष यांच्यावरून सुद्धा त्यांनी गाणं गायलंय. ते गायब कुठे झाले, मंचावरतीच होते मगाशी. आणखी एक चांगला फटका. पुन्हा एकदा तीच रणनीती पाहायला मिळतीये. चौकाराच्या दिशा अगदी पारित केल्या जात आहेत. वन साइडेड बॅटिंग सध्या मैदानात आहे. दूर सध्या निघतोय गोलंदाजाचा खरं म्हणायला गेलं तर.
महादेव शाहीर आपणास विनंती की आपण मंचावरती या. प्रदीपजी बलकावडे आपण मुख्य मंचावरती यावं. प्रदीप बलकावडे, रमाकांत पाटील चर्चा करतात मगातपासून. रमाकांत पाटील अर्धा तास झाला. पियुष आहे त्यांच्यासोबत, सुनील ठोंबरे असतील. सर्वांना आम्ही विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळालाय मैदानात. जर पाहायला गेलं तर गोलंदाज कसून गोलंदाजी मैदानात करतायत. इथे मात्र सिंगल जरूर धावफलकावरती वाढली जाईल आणि एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकतीये 34 आकड्यावरती, 44 आकड्यावरती माफी असावी. 44 धावा धावफलकावरती. डबल 4 हा आकडा फार महत्वाचा आहे. आणखी एक चांगला फटका पाहायला मिळतोय. आज मैदानात लवजी टीम थांबण्याचं नाव घेत नाहीये. फटक्यांवरती फटके येत आहेत आणि तेही मोठे ब्लास्ट घडवत आहेत. कारण म्हणायला गेलं तर चौकार षटकारांची आतिषबाजी चालू आहे. अद्यापपर्यंत आपण पाहतोय ना की या ठिकाणी 9 मोठे फटके मैदानात आलेत. चौकार आणि षटकार, मला वाटते 2 षटकार आणि 7 चौकार पाहायला मिळालेत. आणखी एक चांगला स्ट्रोक, बॉल आउट ऑफ दी पार्ट. काय कॉन्फिडन्स आहे या बॅटरकडे, कारण एकीकडे असे फटके लगावणे फार गरजेचे आहेत. कधी कधी तुम्ही मैदाना ज्यावेळी पाहता ना, तर कधी कधी आंतरराष्ट्रीय लेवलचं मैदान जर तुम्ही पाहायला गेलं तर अगदी 75ची बाउंड्री असते. त्यानंतर आपल्या मैदानाकडे आपण 50 पर्यंत येतो, म्हणजे 60, 65 त्याच्यानंतर 50 हे सगळं पाहायला मिळतं. परंतु इथे अचूक फटका बाउंड्री लाईनवरती लगावणं, इतका कॉन्फिडन्स या बॅटरकडे जरूर आहे. बॅटर आपण पाहतोय नवनाथ. चांगला बॉल, गोलंदाज आता मात्र हवी झालेत. अजय सांगले. यावेळी आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली आहे अद्यापपर्यंत 54 आकड्यावरती आणि वैयक्तिक 46 धावांवरती नवनाथ या बॅटरची पारी चालू आहे. हॅरीला देतो थांबा. एक मिनिट. हो काका, हॅरीला द्या. हॅरीला मला काय माहित नाही. हॅरी हॅरी नवनाथची वन साइडेड बॅटिंग, वैयक्तिक 46 धावांवरती नवनाथची पारी पाहायला मिळते. जबरदस्त सामना आहेत. कर म्हणायला गेलं तर अनेक प्रेक्षकांना भुरळ टाकली आहे या स्पर्धेमध्ये. प्रीतम दादा मात्रे यांची काहीशी एंट्री या मैदानावरती जरूर पाहायला मिळेल. पुलरलीन आणि इथे झेल झालाय ड्रॉप. आज लोदिवली टीम सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झालाय की काय करताय, कारण फिल्डिंग मध्ये इतक्या मोठ्या चुका तुम्हाला बॅकफुटवरती जाऊन जरूर घेऊन जात आहेत. कारण यावेळी हे तुम्हाला रोखायचं आहे. कारण कधी कधी मी हे सांगतो नक्की की बॅटिंग होत राहते, बॉलिंग होत राहते, परंतु फिल्डिंग ज्यावेळी तुमची तगडी असेल ना, तर बऱ्याचशा संघांना धूर चालली जाते. मी नेहमी म्हणतो, एक साधा डायलॉग वापरतो मी, बाय मांजे काय करून राहिले. परंतु इथे सातत्यपूर्ण झेल ड्रॉप होणं म्हणजे लोदिवली टीम पहिल्याच इनिंगमध्ये या मॅच पासून बाहेर जाण्याचा प्रयत्न करते की काय हा प्रकार आहे. परंतु रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी बॅटर जरूर बाद होईल. विक्रांत परतेल पहिला ब्रेक थ्रू मिळवलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 56 आकड्यावरती. इथे अर्धशतकी केली होईल की काय, आणि इथे नवनाथची अर्धशतकी केली पाहायला मिळते. 50 रचली आहे. अगदी आत्तापर्यंत पाहायला गेला तर 53 धावांवरती 50 पाहतोय आपण. बराचसा प्रवास नवनाथनी मैदानात केलाय, मोठे फटके मैदानात आणलेत.
चांगला बॉल यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा सिंगल येईल. लेग बायच्या स्वरूपात या धावा आपण जरूर पाहतोय. इथे आलाय वन बाउंड चौकार. या काकांचा सन्मान करा आयोजक कमिटी, फार गरजेचं आहे. त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे, नाही तर मग मी बिघडेल. इथे मी बिघडलो को मॅच बिघडेल. आज चांगले सुटा बुटात आहेत ते. आदरणीय प्रदीपजी बलकवडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रदीपजी बलकवडे. इनिंग ब्रेक जरूर पाहायला मिळते. प्रदीपजी बलकवडे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. हॅलो, स्वागत या ठिकाणी केलं जातंय. आपण बघतोय प्रमोदजी बलकवडे साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. अगदी स्पर्धा फार मोठी आहे. मैत्री ट्रॉफी 2026 परिभा गुरुनाथ शेठ पालांडे यांचं या ठिकाणी अगदी शुभागमन झालं. त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यावं. रमाकांत पाटील यांची काय चर्चा चालू आहे काय समजत नाही. पियुष अगदी काल त्यांनी बक्षिसांची खैरात केली या मैदानावरती. आज शेवटची रात्र आहे त्यांना माहिती आहे, आणि शेवटच्या रात्रीमध्ये अगदी हॅलो डीजे थोडा आवाज द्या. हॅलो, प्रिन्स 11 क्रिकेट संघ कलोते आयोजित मैत्री ट्रॉफी 2026 अतिशय देखणा दिमागदार पर्व. अगदी शेवटची रात्र या स्पर्धेची आपण बघतो. एका बाजूला लोधिवली सागर ठाकूरची टीम मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करते आणि त्याच्या विरोधात मात्र संघर्ष करतोय अल्पेश 11 लवजी. अगदी नवनाथ मामुनकर असतील, अल्पेश असेल, म्हणजे बरेचसे खेळाडू आहेत या टीममध्ये. हिमांशूला आपण विसरून जमणार नाही. हिमांशूनं काय डीपी रोडच्या मैदानावरती खेळ केला होता तो हिमांशू आपण बघतो यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये पहिला गोलंदाज कदाचित असू शकेल. अगदी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. राज ठाकूर आणि हर्षल ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. या पंचाच्या भूमिकेमध्ये आमचे कल्पेश जाधव. अगदी सागर ठाकूर यांचा सन्मान करणं फार गरजेचं असेल. सागर ठाकूर या आपण मुख्य मंचावरती. अगदी वावरल्याच्या मैदानावरती आयोजनाच्या भूमिकेमध्ये होते विभाग प्रमुख ट्रॉफीमध्ये सागर ठाकूर. त्याच्यानंतर चंदू राणे असतील, सागर पाटील असतील आमचे कायऱ्याचे, त्याच्यानंतर गोरख रसाल असतील, त्याच्यानंतर प्रकाश जाधव, म्हणजे संपूर्ण टीम आहे त्यांची. रोशन मोरे असतील, म्हणजे बरेचसे सहकारी आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आपण विभाग प्रमुख ट्रॉफी 2026 पर्व बघितलं. पण या मैत्री ट्रॉफीमध्ये कोणती टीम या चषकाचे हकदार ठरेल याच्यासाठी हा संघर्ष मैदानावरती चालू आहे. एका बाजूला लोधिवली आणि त्याच्या विरोधात मात्र संघर्ष करते ती खालापूर विभागातील आपण बघतोय खोपोली विभागातील अल्पेश 11 लवजी. तुषार ठोंबरे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. तुषार ठोंबरे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण मयूर कांबळे कुठं असेल तर आपण अविनाश पालांडे यांच्याशी संपर्क करा. आपला मोबाईल त्या ठिकाणी अविनाश पालांडे यांना मिळाला आहे. मयूर कांबळे आमचे समालोचक आहेत, त्यांना विनंती आहे तुमचा मोबाईल अविनाश पालांडे यांच्याकडे आहे.
पहिला गोलंदाजी मार्कवरती भावेश सावंत, रायगड प्रीमियर लीग, ज्यानं अगदी आपल्या नावाचा डंका, लवजी गावाचं नाव उंच शिखरावरती पोहोचवण्याचं काम ज्या भावेशने केलं, तो भावेश मात्र पहिलं षटक घेऊन आलाय. आणि स्ट्रायकर एंडला उभा आहे तो डावखुरी हाताचा हर्षल आणि नॉन स्ट्रायकरला राज ठाकूर, ही जोडी मैदानावरती. पहिला चेंडू अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू होता. चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो हर्षल. खोलवर पद्धतीचे चेंडू असल्या कारणाने आपण बघतो निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती आहे. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी होते. भाई सालुंखे आपण बघतोय गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. काल त्यांचा लग्नाचा वाढदिवस, आज लग्नाचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला. त्यांच्या सौभाग्यवतींना त्यांना आणणं फार गरजेचं होतं या ठिकाणी अगदी, कारण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून कैद केलेली असती ती व्हिडिओ. पण या ठिकाणी आपण दीपक शेठ पाटील त्यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर आपण बघतोय प्रत्येक मान्यवराचं येतं जे स्वागत आणि सत्कार या स्पर्धेमध्ये आम्ही गतवर्षीप्रमाणे करत असतो. त्या सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून स्वागत. हा रमाकांत पाटील या आता व्यासपीठावरती, बरीच चर्चा झाली, या आपण व्यासपीठावरती. अगदी पहिलं षटक आहे प्रगती पथावरती. स्कॅनर देऊ का? हा चेंडू जबरदस्त प्रहार आणि चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आपण बघतोय यष्टीरक्षकानं प्रयत्न केला होता चेंडूवरती, पण हा बाद आहे. फलंदाज हर्षल या चेंडूवरती बाद झालाय. मोठा धक्का बसलाय तो लोदिवली टीमला. अगदी आता विचार करण्यास भाग पडलाय लवजी टीमला, प्रतिस्पर्धी लोदिवली टीमला 68 पाठला करताना थोडीशी नाजूक परिस्थिती पाहायला मिळते लोदिवली टीमची डीजे. मार्क वरती भावेश सावंत आपण बघतोय अगदी वेगाचा बेताब बादशाह म्हणून या गोलंदाजाची चर्चा फार केली जाते. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपल्या गावाचं नाव त्याने उंच शिखरावरती पोहोचवलं आणि ही चेंडूवरती मात्र बंटीला चकवलं चेंडूला आणि चेंडूवरती मिळते एक धाव. एका धाब्याच्या बरोबरीनं 68चा पाठला करताना श्री गणेशा होतोय तो लोदिवली टीमचा. हा चेंडू आपण बघतोय अगदी थोडासा खाली राहिलाय आणि पंचांचा बोट मात्र भरती झाला. कल्पेश जाधवने सांगितलं राज ठाकूर या चेंडूवरती बाद आहे. अजून एक मोठा धक्का बसलाय लोदिवली टीमला या चेंडूवरती. आणि आता विचार रायगड प्रीमियर लीगचा हिरो आहे गोलंदाजी मार्कवरती भावेश सावंत. त्याच्यावरती तुम्हाला आक्रमण करावं लागेल. प्रत्येक चेंडूचा वेग, प्रत्येक चेंडूची गती बघून तुम्हाला त्याचा अभ्यास करून त्या मैदानावरती त्या धावा कशा होतील हे करावं लागतील मैदानावरती. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी का होईल हे सांगणं फार कठीण असतं. एका चेंडूमध्ये 6 धावा होतात, पण 6 चेंडूमध्ये कधी कधी एक धाव सुद्धा होत नाही. त्याचं नाव मित्रांनो क्रिकेट. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये साहिल बद्रिके. बंटी बद्रिकेची थोडीशी कमतरता भासते आज लोदिवली टीमला अगदी, कारण बंटी बद्रिके ज्यांना आपल्या गावाचं नाव अगदी उंच शिखरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय. अनेक राज्यामध्ये जाऊन आपल्या गावाचं नाव मात्र उंच शिखरावरती पोहोचवलं. तर बंटी बद्रिकेची कमतरता थोडीशी भासती आहे ती लोदिवली टीमला. हा या चेंडूवरती प्रयत्न केला फलंदाजानं, बॅटला ब्रश झाला चेंडू आणि त्या ठिकाणी गलीच्या दिशेनं मात्र झेल टिपला जातोय. अजून एक फलंदाज बाद. घर फिरले की घराचे वासे पण फिरतात अशी कामगिरी आता मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ती लोदिवली टीमची डीजे.
आमचे आर्यन आला या ठिकाणी आपण वाशिवली जय मल्हार वाशिवली पंकज शिंदे या आपण टॉस करण्यासाठी पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी आपण बघतोय अगदी स्वराज गोलंदाजी मार्क वरती आलाय स्वराज थरकुटे गोलंदाजी मार्क वरती आहे अगदी दुसरं षटक आहे प्रगती पथावरती अगदी आपण बघतोय स्ट्रायकर एंडला उभा आहे तो फलंदाज या चेंडूवरती प्रयत्न केला आपण बघतोय अगदी त्या ठिकाणी ऑनसाईड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाणार तोपर्यंत फक्त एकच धाब्या चेंडूवरती मिळती आणि एका धाब्याच्या बरोबरीनं 68चा पाठला आता थोडासा मी तर म्हणे जड झाला लोदिवली टीमला कारण जसे विकेट गेल्यात ना राज ठाकूर बाद झाला त्याच्यानंतर साहिल बाद झाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता पूर्णपणे जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागेल ती सागर ठाकूरला आता थांबणं गरजेचं असेल शेवटपर्यंत आणि चेंडू फेकून दिलाय 68चा पाठला करताना आलेला हा दंडनी षटकार डीजे हा धन्यवाद काटरंग टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे आपण वाशिवली टीमच्या कर्णधाराला विनंती करू की आपण टॉस करण्यासाठी यावं जय मल्हार वाशिवली या दोन्ही टीमच्या कर्णधारांना आपण या ठिकाणी पाचारण करतोय काटरंग टीमचा कर्णधार या ठिकाणी आहे अगदी आपण बघतोय फुल टॉस चेंडू त्याच्यावरती सागर ठाकूरची रिव्हर्सिप मात्र प्रयत्न केला सफलपूर्वक कामगिरी मैदानावरती चालू आहे 68चा पाठला करताना आलेला हा षटकाराच्या नंतर चौकार डीजे हा 68चा पाठला चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि या 4च्या मदतीनं टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात 12 धावफलकावरती आल्यात हा चेंडू फटका बसला क्षेत्ररक्षक हिमांशूच्या हातामध्ये चेंडू विसावलाय अजून एक मोठा मासा गेलेला सागर ठाकूर गोल्डन डकची शिकार ठरलाय मोठी विकेट मैदानाच्या बाहेर ठोक डीजे पवित्र शुभ असते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल एका बाजूला वाशिवली जे मल्हार वाशिवली आणि त्याच्या विरोधात संघर्ष करेल काटरंग या दोन संघादरम्यान मात्र नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल प्रदीपजी बलकावडे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय सागर ठाकूर बाद झाला मोठी विकेट मैदानाच्या बाहेर गेली आणि त्याच्यानंतर अगदी थोडीशी आता मी तर म्हणेन नाजूक परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ती लोदिवली टीमची हा चेंडू जबरदस्त करून काढला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हिमांशू चेंडूवरती गेला चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त एकच धाव्या चेंडूवरती मिळतीये आणि एका धाव्याच्या बरोबरीनं 68चा पाठला करताना षटक संपलं तर निर्मला पंचाचा आलाय टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 13 वरती 13 धाबा 12 चेंडूंचा खेळ संपलाय 13 धाबा धावफलकावरती आल्यात अगदी 68चा पाठला चालू आहे मैदानाच्या आतमध्ये
आणि 13 धाबा धावफलकावरती आल्यात. अजूनही कदाचित असं वाटतं 55 धाबा हव्या असतील. 55 धाबा पाहिजेत. शेवटचे 12 चेंडू आणि 55ची गरज. बरोबर ना. बारा चेंडूंचा खेळ संपलाय. अगदी टोटल 13 धाबा धावफलकावरती आल्यात. अजूनही 55 धावसंख्येची गरज आहे. रोहित पवार या आपण स्कोरर. रोहित पवार स्कोरर या ठिकाणी तिसरं षटक आहे प्रगती पथावरती. गोलंदाजी मार्कवरती आपण ओमकार गोलंदाजी मार्कवरती आहे. ओमकारला आपण बघतोय अगदी आमचे दर्गे ब्रदर्स त्याच्यानंतर आमचे कवडे आलेत. खऱ्या अर्थानं काटरंग टीमचं आम्ही स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच्यानंतर जय मल्हार वाशिवली टीमला सुद्धा शुभेच्छा असतील आमच्याकडून. तिसरं षटक आहे प्रगती पथावरती. गोलंदाज ओमकार गोलंदाजी मार्कवरती आहे आणि स्ट्रायकर एंडला उभा आहे तो फलंदाज आपण बघतोय. हा अतुल पिंगले आलेत. आमच्या अतुल पिंगलेनं सुद्धा विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती यावं. अगदी यशस्वी आयोजक अतुल पिंगले, त्याच्यानंतर अविनाश पालांडे. वेतालेश्वर मैदान घोडेलीच्या मैदानावरती गतवर्षीप्रमाणे पहिली डेची स्पर्धा कुठे होत असेल तर घोडेलीच्या मैदानावरती. आणि ती कोण आणत असेल आपल्यासाठी? अतुल पिंगले आणि अविनाश पालांडे. अतुल पिंगले यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती या. या चेंडूवरती फटका फसलाय. फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज अक्षय ठाकूर. अक्षय ठाकूरला आता किमया करावी लागेल मैदानावरती. अगदी प्रत्येक चेंडूवरती त्याला आता आक्रमण करावं लागेल. प्रत्येक चेंडूवरती जर हल्ले केले, प्रत्येक चेंडूवरती जर हवेशी बातचीत केली तर धावा सोप्या होऊ शकतात क्रिकेटमध्ये. जर तर शिवाय क्रिकेट पूर्ण होत नाही. एका चेंडूमध्ये 6 धावा होतात, पण 6 चेंडूमध्ये कधी कधी एक धाव सुद्धा होत नाही. त्याचं नाव मित्रांनो क्रिकेट आहे. तिसरं षटक आहे प्रगती पथावरती. जीवन शिंदे, रायगड प्रीमियर लीग. अगदी त्यांना सुद्धा शुभेच्छा असतील आमच्याकडून. आज चेंडूवरती प्रयत्न चालू आहेत अक्षयचे. प्रयत्न थोडेसे असफल ठरतात. यष्टीरक्षक नवनाथ मामुणकरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती या ठिकाणी सांगता होती. या षटक क्रमांक 3 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सुनील ठोंबरे अगदी आपण बघतोय मॅचचा आस्वाद घेतात. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. अक्षय प्रयत्न करतोय पण बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. अगदी विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि पुनश्च या ठिकाणी विकेट जाते अक्षय ठाकूरच्या मोबदल्यामध्ये. आपण बघतोय लोधिली टीमसाठी अजून एक मोठा धक्का बसला. डीजेला संधी असेल. या ठिकाणी ओमकारनं अगदी लवजी टीमचा एक घातक आणि विस्फोटक गोलंदाज ज्यांना मैदानाच्या आतमध्ये किमया केली. चांगलं काम या मैदानाच्या आतमध्ये केलंय. मैत्री ट्रॉफी 2026 मध्ये हा चेंडू अगदी चेंडूला उचली दिले. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाही. चेंडू विसावला जातो वारंवार यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाजी मार्कवरती बंटी आलाय. बंटी आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. लोधिली टीमच्या बंटीची मी तर म्हणेन पहिलेच मी म्हटलं होतं की बंटी भद्रिकेची कमतरता थोडीशी भासली लोधिली टीमला. जर तो असता तर मात्र त्या धावा सोप्या झाल्या असता कदाचित. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी का होईल सांगणं फार कठीण. आणि या चेंडूवरती मात्र प्रहार चढवलाय. फलंदाज काय घडतंय आपण बघतोय. अगदी भाई सालुंके गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये रोहित पवार या आपण. रोहित पवार यांना विनंती असेल की आपण गुणलेखकाची भूमिका या ठिकाणी घ्या. या चेंडूवरती प्रयत्न मोठे झाले. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून हा चेंडू गेला सीमारेषेच्या अगदी
बाहेर 4 धाबांसाठी आलेला हा विलोभनीय खूपच लेटचा चौकार डीजे. बंटी गोलंदाजी मार्क वरती जान निर्माण केली आता अल्पेश 11 लवजी टीमला मैदानावरती आपण बघतोय आणि या चेंडूवरती फटका बसलाय. अजून एक मोठा धक्का बसलाय तो लोधिवली टीमला. अगदी खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा शुभेच्छा असतील आमच्याकडून. अगदी शेवटचं षटक आहे प्रगती पथावरती आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि आता जान निर्माण केली आहे ती अल्पेश 11 लवजी टीमला. आणि या ठिकाणला मात्र मैदानाच्या आतमध्ये का अगदी बऱ्याच धाबांची गरज आणि या ठिकाणी आपण बघतोय सामना फिनिश केलाय, सामना जिंकलाय तो अल्पेश 11 लवजी टीमनं पराग्रस्त झाली आहे लोधिवली टीम. लोधिवली टीमला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सुशांत ठाकूर. हा वाशिवली टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क करा. वाशिवली टीमचे कर्णधारला आपण विनंती करू की आपण भाई सालुंके यांच्याशी संपर्क करा. हा गुरुनाथ पालांडे साहेबांनी आम्हाला सांगितलं की अशोक देवकर अशोक देशमुख